आणि मी ऍक्च्युली लेमॅनच होतो म्हणजे कारण माझे जॉब आयटीचे नव्हते, बॅकएंडच होते, डेटा एंट्री वगैरे. मला या क्लासमधून फार हेल्प भेटली सर. Hello, welcome to Audis Success Story. Here we are going to uncover the inspiring journey of students who have started their journey in IT. So, on today's success story, we have our ex-alumni, Tushar Pawar. Okay, so we are going to listen his IT journey, how he has been started, what are the problems he has faced, and all this thing. So, hi Tushar, कसा आहेस? बरं आहे सर. मस्त. तर तुझ्या बारेमध्ये प्रेक्षकांना जरा सांग की काय तुझं जर्नी, काय मी जेव्हा बॅचलर आर्ट्स पास आउट केलं 2017 मध्ये, तर त्याच्यानंतर मी बॅकएंडची जॉब भरपूर केलं, बॅक ऑफिस, डेटा एंट्रीची. बॅकएंडचं नंतर मला ग्रोथच भेटत नव्हतं सॅलरीमध्ये. मग मी नेटवर सर्च केलं. मग मला फाइंड आउट झालं की ते आयटीचे कोर्स आहेत ऑडीज इन्स्टिट्यूटमध्ये. मग आता तू जेव्हा हे शोधत, आता तुझं एज काय? माझेच 40 आहे सर. ओके, मग तू कधी असं विचार केलेला 40 एज मध्ये एंट्री करायला? असं तुला थोडं इनिशियली थोडं भीती वाटली की काय? हां, भीती वाटली मला, पण मी सर्च केलं गुगलवर. तर मला आयटीचं असं मला सापडलं ते ऑडीज इन्स्टिट्यूटचं. आयशा मॅडमचा मला नंबर भेटला. मग आयशा मॅडम बोलले की आयटीमध्ये म्हणजे खूप स्कोप आहे, विंडोज ॲडमिनिस्ट्रेटरचा कोर्स मी त्यांना रिकमेंड केलं सर. मग मी फाइंड आउट केलं. आणि अजून एक मला क्लासचं समजलं की या क्लासमध्ये प्लेसमेंटची गॅरंटी 100% आहे ऑडीजमध्ये. मग त्यांनी बोलले की आयटीमध्ये आता, म्हणून मी स्विच केलं. आणि ते बोलले की ग्रोथ पण आहे सॅलरीमध्ये, जे मला पहिलं भेटलं नाही बॅकएंडमध्ये, बॅक ऑफिसमध्ये. डेटा एंट्रीचं मी करत होतो. ॲट एज ऑफ 40 मला ऑब्व्हियसली मला इन्क्रिमेंट पाहिजे सॅलरीमध्ये. म्हणून मला गाईड केलं आयशा मॅडमनी, आणि मी स्वतः पण सर्च केलं. आणि त्या क्लासचे मी रिव्ह्यू वाचले, तिथे फॅकल्टी वगैरे खूप खूप चांगली. तिथे गॅरंटी तुला कशी भेटली? लाईक रिटर्न मध्ये या कसं काय, कसं तुला काय म्हणून तर विश्वास आला की गॅरंटी? नाही, मी रिव्ह्यू वाचले त्याचे. रिव्ह्यू झाले पूर्ण रिव्ह्यू, मी पूर्ण रिसर्च करूनच मग आयशा मॅडम नंबर भेटला सर. आणि मग ते बोलले की असंच आहे, बरोबर आहे ते ॲक्च्युली. मग नंतर मग मी जॉईन केला क्लास. मग तिथे ट्रेनिंग जेव्हा करत होता तू, लाईक कोण शिकवणार होते, कशी ट्रेनिंग होती? ट्रेनिंगमध्ये माझी फॅकल्टी होती देवजीत हेला सर. तर त्यांनी पण चांगलं शिकवलं. म्हणजे त्यांनी मला असं शिकवलं की स्क्रॅच लेवलपासून शिकवलं, जे माझ्याकडे म्हणजे कुठे भेटत नाही ॲक्च्युली. म्हणजे फाइंड आउट होत नाही कोण क्लासमध्ये एवढी, एक तर गॅरंटी तर कोण देत नाही आणि शिकवत पण नाही. पण स्क्रॅच लेवल आणि लेमॅनला पण समजलं असं त्यांनी शिकवलं, लेमॅनला पण समजलं असं. आणि मी ॲक्च्युली लेमॅनच होतो म्हणजे कारण माझे जॉब आयटीचे नव्हते, बॅकएंडच होते, डेटा एंट्री वगैरे. मला या क्लासमधून फार हेल्प भेटली सर. मग आता जेव्हा तुला इंटरव्ह्यू प्रिपॅरेशन मग आणि प्लेसमेंटसाठी कशी हेल्प झाली? हां, प्लेसमेंटमध्ये मला इझार मलिक सरने ॲक्च्युली मला इंटर्नशिपमध्ये लावलं पहिलं. म्हणजे ट्रेनिंगसाठी इंटर्नशिप यायचं लावलं की मला क्लिअर होईल आय टीचं कसं असेल. मग आता मला 2.6 LPAचा मला जॉब आहे ॲज अ विंडोज ॲडमिन, डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर. मग आता तुला कसं वाटतंय, लाईक एवढा एवढा प्रवास होता जो लाईक 2017 पासून आहे, आणि आता तुझं ते करिअर ड्रीम होतं ते झालंय? मला IT मध्ये पण जरा ड्रीम होतं, आता ते साकार झाले. तर ही जर्नी होती तुषार पवारची, ज्यांनी ॲट द एज ऑफ 40 त्याच्या मनात हे आलं की आपण जे नॉन IT मध्ये काम करतो, जे IT मध्ये ते आज ह्या ऑडीज इन्स्टिट्यूट, या ऑडीज प्लॅटफॉर्मनी त्याला ते कम्प्लीट करून दिलेलं, IT मध्ये त्याची जी जर्नी चालू करून दिली. त्याच्या पुढच्या वाटचालीला पण आपण शुभेच्छा देऊ, त्याचं चांगलं करिअर हो, आणि काही हेल्प हवी असेल ती ऑडीज त्यांना प्रोव्हाइड करेल. थँक्यू.